ब्रिगेडच्या वतीनं क्रांतीवीर श्यामादादा कोलाम यांची आज पुण्यतिथी संपूर्ण जिल्ह्यामध्ये साजरी होत आहे। या पुण्यतिथीच्या निमित्तानं कोलाम समाजाच्या स्थगित आणि प्रलंबित प्रकरणावर लक्ष वेधण्यासाठी जसं की मांगुर्ड्याचं प्रकरण आम्ही गेल्या 5 महिन्यापासून टाकलेलं आहे, मार्च महिन्यापासून, आता जुलै महिना लागला तरी प्रशासन योग्य ती कारवाई करत नाही। कारवाई करायला गेले तर उडवाउडवीची उत्तरं देतात। याबाबत आता संजय राठोड साहेबांना आम्ही त्याची माहिती दिलेलीच आहे। परंतु आता कोलाम पोर्ट देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली। जे आमचे कोलाम लोक ज्या घरात राहतात ज्या घरात राहतात ते घरसुद्धा त्यांच्या नावावर नाही आहे। जी ते शेती मशागत करून कसतात ती शेतीसुद्धा नावावर नाही आहे। कायमस्वरूपी रोजगार नाही आणि त्याच्यात आमच्या मुंजाळा येथील लोकांना शेतीचे अतिक्रमण पिकं निष्कासित करण्याच्या ग्राम महसूल अधिकारी यांनी नोटिसा दिलेल्या आहेत। जर त्यांच्या शेती निष्कासित झाल्या तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही। शासन निर्णयाच्या जागेवर, परंतु MPSC UPSC मधून घडलेले जे काही अधिकारी लोक आहेत यांनी लोककल्याणकारी मानवतावादी दृष्टिकोनातून या लोकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी यांना विशेष अधिकार असतात। त्या विशेष अधिकाराचा वापर करून त्या स्थगित आणि प्रलंबित मागण्या त्या पूर्ण कराव्या यासाठी श्यामादादा कोलाम ब्रिगेड बिगर 712 शेतकरी संघटना यांच्या वतीने ही शांततेच्या मार्गाने पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार इथं शांततेने रॅली आली। आमच्या निवेदनाला मान देऊन इथलचे तहसीलदार आले, निवेदन स्वीकारलं आणि आता शांततेच्या मार्गाने आम्ही या रॅलीचा समारोप करू।